नाशिक रोड रेल्वे स्थानकाचं नामकरण करण्याचा प्रस्ताव महासभेत ठेवून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्या बालबुद्धीचं दर्शन घडवलंय, शिवाय स्वतःचं हसूही करून घेतलंय. जे आपल्या अधिकारातच नाही ते करण्याचा प्रयत्न या अधिकाऱ्यांनी केला आणि त्यांच्यावरच तोंड लपविण्याची वेळ आली. कारभाऱ्यांची निवड झाल्यानंतर गेल्या महिन्यात पहिलीच महासभा झाली. नुकतंच नामकरणाचा विषय या पहिल्या सभेचं वैशिष्ट्य ठरलं. ज्यांना सभागृहाचा अनुभव आहे त्या नगरसेवकांनी यात पडणं टाळलं. पहिल्यांदाच सभागृहात पाऊल ठेवलेल्या नवख्यांना मात्र सभेचं अप्रूफ असणं स्वाभाविकच. नामकरणाचा विषय मांडून त्यांनी आपल्या कार्यकाळाचा श्रीगणेशा केला. नवीन असल्यानं त्या नगरसेवकांचं एक वेळ समजण्यासारखं आहे, पण वर्षानुवर्ष खुर्ची उभविणाऱ्या अधिकाऱ्यांना नेमकं कोणते विषय पत्रिकेत असावेत, आपले अधिकार काय, याबाबत त्यांचं अज्ञान समोर आलं. 12.5 वर्षातून एकदा भरणाऱ्या कुंभमेळ्याची तयारी सुरू आहे. परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येणार असल्याचा अंदाज आहे. या पाहुण्यांचा गोंधळ होऊ नये म्हणून नाशिक रोड रेल्वे स्थानकाचं नाशिक रेल्वे स्थानक असं नामकरण करावं असं प्रशासनाला वाटलं. मागचा पुढचा विचार न करता महासभेत विषय ठेवून अधिकारी मोकळे झालेत. विषय फेटाळण्यात आला खरा, पण या निमित्तानं अधिकाऱ्यांच्या बालबुद्धीचं दर्शन घडलं. रेल्वे हा विषय महाराष्ट्र सरकारच्या सुद्धा अधिकारात नाही, तेव्हा महापालिकेचं काय घेऊन बसलात? केंद्र सरकारच्या अधिकारातच रेल्वेचं कामकाज चालत असल्यानं नामकरण अथवा अन्य कोणताही निर्णय घेण्याचे अधिकार याच सरकारला आहेत. त्यामुळे नामकरणाचा विषय महापालिकेनं रेल्वे प्रशासनाच्या पुढ्यात ठेवणं आवश्यक होतं. पण रेल्वे स्थानक महापालिकेच्या हद्दीत असल्यानं अधिकाऱ्यांनी नामकरणाचा विषय परस्पर मार्गी लावण्याचा प्रयत्न केला, तर नगरसेवक योगेश गाडेकर यांनी विरोध दर्शवला.